जुई आज काय खायला बनवायचंय ग? मला आता काहीतरी मस्त मस्त गोड पाहिजे. गोड पाहिजे? मग चॉकलेट देऊ? चॉकलेट नको. मग काय पाहिजे? शिरा दे. शिरा? चालेल. अभ्यास कर, शिरा बनवते हा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आम्ही मायलेकी जुई आणि जुईची आई स्वागत करतो आमच्या चॅनल मायलेक रेसिपीजमध्ये. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो अगदी सोपी आणि एकदम हेल्दी रेसिपी, तीही घरी अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंट्समधून. तर रेसिपीचं नाव आहे गव्हाच्या पिठाचा हलवा किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा सोप्या भाषेत. आणि माझे जे पंजाबी फ्रेंड्स आहेत ना, तर ते त्याला कडा प्रसाद म्हणतात. मीही खाल्ला 1-2 वेळा. खूप छान असतो आणि खूप हेल्दी असतो. खूप तूप असतं त्याच्यामध्ये. मग वाट कशाची बघायची? चला तर किचनमध्ये बनवूयात आपण कडा प्रसाद. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघूया आधी आपण. हे आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी किंवा अर्धा कप. त्याच्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आहे आपले ड्रायफ्रुट्स. त्यात घरी जे कुठले अवेलेबल असतील ते घेऊ शकता तुम्ही. बेदाणे आहेत, काजू, बदाम कट करून घ्यायचे थोडे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तूप, पाव वाटी तूप. थोडंसं जास्त पण घालू शकता. आणि ही आहे साखर. ही पाव वाटीपेक्षा थोडीशी कमी आहे, सो दॅट जास्त गोड नाही होणार आहे. आणि आपल्याला लागणार आहे पाणी, 1 वाटी पाणी. आणि सोबतच थोडंसं किंचित असं मीठ घालून घ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे टेस्टी होईल. तर गॅस पेटवून घ्यायचा आणि कढई तापल्यावर त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं गव्हाचं. आणि ह्याच्यामध्ये तूप वगैरे पहिल्यांदा काही घालायची गरज नाहीये, फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. 3 ते 4 मिनिटं. जास्त नाही लागणार कारण क्वांटिटी खूप जास्त नाहीये पिठाची. आणि जे ड्रायफ्रुट्स आहेत त्यांना पण वेगळं असं भाजून घ्यायची किंवा फ्राय करून घ्यायची काही गरज नाहीये. सोपी रेसिपी आहे, फास्ट बनवायची आहे, म्हणून आपण त्यातच करूया. मीनवाईल आपण जे पाणी आहे आणि साखर ती उकळायला ठेवूयात एका साईडला. पाणी 1 वाटी आणि साखर पाव वाटी घालायचं. हे इतकं पूर्ण पाणी लागणार नाहीये, तरी पण आपण उकळी काढून घेऊ. आता बघा थोडासा कलर असा किंचित चेंज झालेला आहे, पूर्ण भाजलेलं नाहीये अजून पीठ. तर ह्याच्यामध्येच आपण आता ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. तर मध्ये थोडंसं जागा बनवून घ्यायची, पीठ असं कडेला सरकवायचं, मध्ये जागा बनवायची आणि त्यात 1 चमचावर 2 चमचे तूप घालून आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे ते छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, सगळेच्या सगळे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि छोट्याशा चमच्याने फक्त ड्रायफ्रुट्स मिक्स करत राहायचं, सो दॅट ते फ्राय होतील. त्याच्यात लगेच पीठ मिक्स नाही करायचे. आणखीन थोडंसं तूप. ड्रायफ्रुट्सचा कलर थोडासा चेंज व्हायला लागला की मग तुम्ही जे पीठ आहे गव्हाचं, तर ते पीठ पण त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. आणि गॅस अजूनही, आता हे ड्राय फ्रुट्स आपले भाजून झालेले आहेत, आपण पीठ मिक्स करून घेऊया. आणि गॅस अजिबात परतही वाढवायचा नाहीये ह्या स्टेजला पण. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी आपण बेसनाचे लाडू जसे बनवतो ना त्या टाईपमध्ये होऊन जाईल. हे तूप सगळं जे होतं ना शिल्लक राहिलेलं ते ॲड करून घ्यायचंय आणि परतत राहायचंय. आता हे तूप सोडायला लागेल थोडं 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 करत, मेल्ट होईल तसं तूप. तुम्ही बघू शकता की हे अगदी तुपकट झालेलं आहे. आता आपलं जे पाणी होतं साखरेचं प्लस साखर आणि पाणी बॉईल करून घ्यायचं, उकळून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं शिल्लक ठेवा तुम्ही पाणी, अगदी सगळंच नका घालू. आणि मेक शुअर की तुम्ही खूप फास्ट ढवळाल याला, सो दॅट त्याच्यामध्ये गाठी अजिबात होणार नाही.
अगदी फास्ट. लगेच कन्सिस्टन्सी घट्ट व्हायला लागेल याची. गाठी कुठे असतील तर अशा फोडून घ्या तुम्ही गाठी. हे बघा थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे, पण अजून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं ह्याला परतून घ्यायला लागेल. हे बघा असं घट्ट व्हायला पाहिजे, पण तरीही त्याने कढई सोडलेली आहे आणि तूप पण सोडायला लागलेलं आहे. अशा प्रकारे हात लावला की हाताला चिकटलं नाही पाहिजे. हे बघा तूप कसं सोडायला लागलेलं आहे. पंजाबी लोक जे आहेत ह्याच्यामध्ये अजून खूप सारं तूप घालतात, पण आपण एवढंच घालतोय. आता छान अशा वाटीत, जी तुपाची वाटी होती त्याच्यामध्ये मी घातलेले, सो दॅट त्याचा शेप येईल त्याला. आणि काढून घ्यायचं. आपण त्याची थोडी सजावट करून घेऊयात. काजू, बदाम, जे कुठले ड्रायफ्रुट्स असतील अवेलेबल त्याने. फूल बनवूयात आपण त्याच्यावरती. तयार आहे आपला कडा प्रसाद किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा. उंदीर मामा काय करतोय? म्हणजे मामा प्रसाद खातोय. कसा झालाय प्रसाद? छान. गोड झाले? तू जरासा कमी झालाय. तूप कमी झालंय? होय काय? जास्त झालंय अजून. तू कमी